नमस्कार, मी पंजाब डक. राज्यात सांगायचं झालं तर आता आजपासून ते 17 ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. मग विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि मालेगाव आणि नाशिक. कशामुळं एक कमी दाबाचा पट्टा आहे ते आता जाणार आहे. त्याच्या पाठीमागे दुसरा एक आहे, दोन कमी दाबाचे पट्टे ते मध्य प्रदेश मार्गाने इकडे गुजरातकडे आणि एक राजस्थानकडे जातील. त्याच्यामुळे काय होईल, त्या सीमालगत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील आज असं जिथं जिथं तांबडा आभाळ झालेलं ना तिथे ह्या 2-4 दिवस 17 तारखेपर्यंत भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मोठा पडणार नाही, ओढे नाले वाहणारा मुसळधार असा नाही पडणार, पण अर्ध्या घंट्याचा, 1 तासाचा, 20 मिनिटाचा, 10 मिनिटाचा पाऊस पडणार आहे. पिकाला झोपला असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज घ्यायचा. आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, तिकडे देखील सरीला चालू राहतील, खूप काही मोठा राहणार नाही म्हणून अंदाज लक्षायचा. कोकण पट्टीत तर मात्र कोकण पट्टी कोल्हापूर पासून ते पालघर पर्यंत मात्र 18 ऑगस्ट पर्यंत चांगला जोराचा सरीव सुरू राहतील म्हणून हा अंदाज. कोकण पट्टी पासून ते पालघर पर्यंत ह्या सर्व 7 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना लक्षायचा. पण त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, मग राज्यात आणखीन परत मोठा पाऊस कधी येणार आहे तर सप्टेंबरच्या या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एक विदर्भातच मोठा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. कारण की एक कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि ते पाऊस काय होईल, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात धुमाकूळ घालील. आणि मराठवाड्यात काय करील, मराठवाड्यामध्ये मग तिकडे मुसळधार पाऊस पडला तर इकडे रिमझिम पाऊस पडेल. फक्त राज्यात काही भागातच आणि काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे. आणि त्या भागाचं नाव सांगतो. राज्यामध्ये फक्त ह्या 17 ऑगस्ट पर्यंत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मालेगाव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 2 कमी दाबाचे पट्टे आहेत. आता एक चाललाय आणि परत त्याच्या पाठीमागे आणखीन एक कमी दाबाचा पट्टा आहे. ते मध्य प्रदेशकडे जात असल्यामुळं त्याच्यामुळे ते सीमालगत त्या जे जिल्हे आहेत त्याच्यामुळे त्या भागामध्ये जे महाराष्ट्राचे सीमालगतचे जिल्हे आहेत मग त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, 17-18 ऑगस्ट पर्यंत तिकडल्या पट्ट्यामध्ये मात्र ते पाऊस जोराचा पडणार आहे, शेतात पाणी साचणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. पण त्याच्यामध्ये मग आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती, तर आधी सुरुवातीला काय करू, जे वंचित जिल्हे आहेत, एक सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, सांगली, पंढरपूर त्या परिसरामध्ये मात्र 14 ऑगस्ट 15 ऑगस्ट मध्ये ह्या 2 दिवसामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि पिकाला लागल तसाच पडणार आहे आणि शेतात थोडंफार पाणी साचणारं पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. मुसळधार काही पाऊस पडणार नाही म्हणून हा त्यांनी अंदाज देखील लक्षायचा. पण त्यांच्याकडे म्हणजे पिकाला जीवदान ठरणारा पाऊस असा लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, अकोला, अक्कलकोट, मंगळवेढा, आटपाडी, सांगोला ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, म्हणजे ह्या 13, 14, 15 ऑगस्टच्या दरम्यान तिकडे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही म्हणून अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर हा पाऊस काही काही ठिकाणी 1 तासाचा, कुठं अर्ध्या तासाचा, 22 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 5 मिनिटाचा असाच असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. पण त्याच्यानंतर राज्यात मात्र परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, मानखटाव, म्हणजे मानखटावकडं तिकडं दुष्काळजन्य परिस्थिती आहे. म्हणजे काही तालुके असे आहेत की तिकडे पाऊस कमी पडतो, तिकडं मात्र परतीचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पुणे, मुंबई, इगतपुरी, संगमनेर, अकोले, नाशिक, दिंडोरी ह्या परिसरामध्ये सरी चालू राहतील आणखीन जवळपास 17 ऑगस्ट पर्यंत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मुंबईला देखील सरी येत राहतील म्हणून मुंबईकरांनी देखील अंदाज लक्षायचा. पण जास्त पाऊस सगळ्यात जास्त भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, मोर्शी त्या परिसरामध्ये, अचलपूर, दर्यापूर, त्याच्यानंतर परतवाडा, आकोट, अकोला, त्याच्यानंतर इकडं शेगाव, खामगाव, त्याच्यानंतर जळगाव, जामोद घाटाच्या खाली नांदुरा, मलकापूर, त्याच्यानंतर जळगाव, रावेर,
त्याच्यानंतर इकडं धुळे, नंदुरबार ह्या पट्ट्यामध्येच काय होणारा मोठा पाऊस पडणार आहे. शेतात पाणी साचणार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. काही ठिकाणी वड्याला पाणी देखील येणार आहे म्हणून हा अंदाज देखील त्यांनी लक्षात घ्यायचा. आणि मराठवाड्यात माझा परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड, हिंगोली, वाशिम ह्या परिसरामध्ये आज देखील 13 ऑगस्टला दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाचा संध्याकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.